त्या माणसाने दाखवाय पाहिजे ना, कुठे केली ती ग्रामसेवकाला विचारणार नाही. आपण ग्रामसेवकला बोलून घ्या. ग्रामसेवक झाला नाही आमच्या. नाही हो, ग्रामसेवकच होते ना. आजचा उपोषणात तिसरा दिवस आहे. काय नेमक्या मागण्या घेऊन बसलात? मी ग्रामपंचायत सदस्य असून भाणेगाव येथील. माझं नाव प्रशांत मनोहर शिंगणवाड आहे. माझ्या गावात 2021 आणि 26च्या दरम्यान जे विकास कामे झाले ते एकच काम 2-3 योजनेतून दाखवून त्यांनी बिले उचललेले आहेत. तरी बिना जिओ टॅगिंगचे 70% फोटो अपलोड आहेत आणि सर्व कामं डुप्लिकेट पद्धतीचे आहेत. मी BDO साहेबाला ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून बिलं काढून सादरसुद्धा केलेले आहेत. तरी हदगाव पंचायत समिती जे प्रशासक आहे ते सगळे यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. तरी माझी जिल्हा अधिकारी महोदय आणि शिव मॅडम यांना विनंती आहे की या प्रकरणात तात्काळ लक्ष देऊन आपण मला न्याय द्यावा आणि माझं उपोषण हे करावे. आजही पत्र घेऊन आले ते उपोषण सोडण्यासाठी. काय नेमकं त्या पत्रात उल्लेख होता? तसे पत्र माझ्यापाशी 4 ते 5 आलेले आहेत आजपर्यंत, पण त्या पत्राच्या अनुषंगाने कारवाई कुठलीही नाही. फक्त आश्वासन देत आहेत. ठोस कारवाई किंवा निर्णय हा कुठलाही आजपर्यंत लागला नाही आणि यांच्या वागण्याहून तर असं दिसत आहे मला की लागायची शक्यता आहे की नाही आणि सामान्य माणसाने प्रशासनावर विश्वास करावा की नाही हा कुठं सर्वांना प्रश्न पडलेला आहे. नेमकं काय मागणी आहे तुमची? काय जिल्हा अधिकाऱ्याकडे तुमची मागणी असेल मीडियाच्यामध्ये? माझी मागणी अशी आहे की हदगाव जे पंचायत समिती कारभार भोंगळा चालू आहे ते सर्व मिसळून असल्याचा असा मला संशय यायला. तरी माझी संगनमतानं तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण स्वतः यात नांदेडची समिती स्थापन करून यावर स्वतः लक्ष देऊन माझ्या गावातली चौकशी करावी अशी माझी शिव मॅडम आणि जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे.